मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यामुळे आता मुख्यमंत्री चांगलेच अडचणीत येण्याची शक्यता आहे। अमृता फडणवीस काम करत असलेल्या ॲक्सिस बँकेतला खातं काढण्याची झोपू बिल्डरना आता सक्ती करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्र्यांची ॲक्सिस बँकेवर मेहर नजर, विरोधकांचा मुख्यमंत्र्यांवर आरोप, अधिवेशनात विरोधकांच्या रडारावर मुख्यमंत्री। अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधक पुन्हा आक्रमक राहणार याचे स्पष्ट संकेत मिळू लागले आणि यावेळी विरोधकांच्या रडारावर दुसरं तिसरं कोणी नसून स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले। मुख्यमंत्र्यांच्या होम मिनिस्टर अमृता फडणवीस यांची नोकरी त्याला कारणीभूत ठरली आहे। अमृता फडणवीस ॲक्सिस बँकेच्या व्हाईस प्रेसिडेंट आहेत। सरकारचा एक भाग असलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन विभागानं बिल्डर्सना ॲक्सिस बँकेत स्पेशल अकाउंट काढण्याचं फरमान काढलंय आणि विहित मुदतीत हे खातं न उघडल्यास लाखांच्या पटींमध्ये दंडाच्या कारवाईचा इशाराही दिलाय। एका खासगी बँकेवर सरकार एवढं मेहरबान का झालंय असा सवाल विरोधक विचारतायत। तसंही त्यांच्या पत्नीच्या बँकेत आहेत आणि त्यामुळेच हा निर्णय झालाय तर उघड आहे ना। म्हणजे मला वाटतं हे अनड्यू फेवरिझम जो दाखवण्याचा प्रयत्न दुर्दैवाने त्यांनी केलेला आहे, याच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी याच्या बाबतीमध्ये ही शुड कम क्लीन, याच्या बाबतीमध्ये स्पष्टपणे खुलासा करण्याची गरज आहे। यापूर्वी अधिवेशन काळात पंकजा मुंडे, विनोद तावडे, बबनराव लोणीकर यांना विरोधकांनी टार्गेट केलं होतं। यावेळी विरोधकांच्या रडारावर मुख्यमंत्री झाल्यानं अधिवेशन वादळी होणार याचे संकेत मिळाले। काही वर्षांपूर्वी अशाच एका प्रकरणात सिमेंट घेण्यासाठी एका विशिष्ट ट्रस्टलाच सिमेंट घेणाऱ्यांनी पैसे द्यायला हवेत, देणगी द्यायला हवी असा विचित्र आग्रह तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी धरला होता आणि या प्रकरणात त्यांना त्यांची खुर्चीही सोडावी लागली होती। तेव्हा मुख्यमंत्री फडणवीस साहेब सावधान। हेमंत बिर्जे, जय महाराष्ट्र, मुंबई।